Hello students, welcome to Latte Education Society's Sangli High School Sangli. Today we are going to study Standard 9th Subject English Unit 4 4.2 Reading Works of Art Said Haider Raza. Part 1. Said Haider Raza, popularly known as Raza, was a renowned Indian artist. Renowned means popular. सईद हैदर रजा हे एक प्रख्यात भारतीय कलाकार होऊन गेले. ते रजा या नावाने लोकप्रिय होते. Geometric shapes, striking color combinations, captivating composition, these are some of the characteristic features of his paintings. सर्वसाधारणपणे सामान्य भौमितिक आकार, वेधक रंगसंगती, आकर्षक रचना ही त्यांच्या पेंटिंगची काही वैशिष्ट्ये आहेत. हिअर कॅपॅवेटिंग कंपोजिशन म्हणजेच इन्चॅन्टिंग कॉम्बिनेशन, मोहक रचना. चार्मिंग फिगर्स. अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज. त्याचप्रमाणे निळा आणि केशरी हे दोन रंगही. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. त्यांच्या सर्व चित्रांमध्ये या दोन रंगांचा वापर केलेला तुम्हाला दिसून येईल. नन ऑफ हिज पेंटिंग्स डिपिक्ट लाईफ ह्यूमन फिगर्स और कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज इन्व्हायरमेंट. त्यांची कुठलीच चित्रे सजीव मानवी आकृती किंवा सभोवतालच्या देखाव्याचे दर्शन घडवित नाहीत. डिपिक्ट मीन्स टू पेंट, वर्णन करणे, डिस्क्राइब. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रँगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, dots in different composition using effective techniques of applying paint, attractive color combination. ही चित्रे वर्तुळे, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा, टिपके यांच्या वैविध्यपूर्ण रचनात्मक मांडणीतून तसेच अनेकविध आकर्षक रंगसंगतीतून केली जातात. Achieving balance in some places and creating imbalance in other places. जागेचे काही ठिकाणी सुयोग्य संतुलन साधणे आणि काही ठिकाणी असमतोल निर्माण करणे यासारख्या प्रभावी तंत्रांचा वापर करून तयार केली जातात. रजा फाउंड हिज पेंटिंग्स through his study of Indian art and its heritage, cultural context and philosophy. भारतीय कला आणि तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून रजा यांनी आपली कलाकृती गवसली. His pictures seem to radiate peace and life at the same time. In this sentence, seem to means वाटणे, radiate means पसरविणे किंवा उत्सर्जन, peace म्हणजे शांतता. त्यांच्या चित्रामधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्ही गोष्टींचे उत्सर्जन होत आहे असे वाटते. We realize that the painting is a visible form of very deep thought. Realize म्हणजे समजणे, visible form म्हणजे दृश्य स्वरूपात मांडलेले रूप. त्यांची चित्रे पाहून एक खूप गहन विचार यातून मांडलेला आहे हे आपल्याला जाणविते.
व्हेरी फ्यू ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रजा डू. कम्युनिकेट म्हणजे कॉन्व्हर्सेशन, संवाद करणे. व्ह्युअर्स म्हणजे प्रेक्षक. रजांची तशी खूप कमी चित्रे असतात जी अशा प्रकारे दर्शकांशी किंवा रसिकांशी संवाद साधू शकतात. रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल व्हिलेज इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील एका लहानशा गावात रजा यांचा जन्म झाला. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर अँड देन ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून कला विषयाचे शिक्षण घेतले. लॅटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. त्यानंतर कलेचे शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला गेले. आफ्टर अ फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. हिज वाईफ वॉज फ्रेंच. काही वर्षांनी त्यांनी फ्रान्स येथे स्थायिक व्हायचे ठरविले. त्यांच्या पत्नी फ्रेंच आहेत. मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. ही वॉज हॉनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही पुरस्कार मिळाले. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हॉनर्ड म्हणजे सन्मानित करणे. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual metaphysical path. या सर्व पुरस्कार आणि सन्मानाबरोबरच त्यांची चित्रे आध्यात्मिक तात्विक मार्गही धुंडाळत होती. हॉनर म्हणजे सन्मान, स्पिरिच्युअल आध्यात्मिक, मेटाफिजिकल पाथ तात्विक मार्ग. He described his work in these words: "My work is my own inner experience and involvement with the mysteries of nature and form, which is expressed in color, line, space and light." त्यांच्याच शब्दात त्यांनी केलेल्या त्यांच्या चित्राचे वर्णन असे: माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आहे आणि निसर्गातील गूढता व त्यांची अनेकविध रूपे यांच्याशी असलेले माझे नाते रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून व्यक्त केले जाते. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे रिलेशन, नाते. मायस्ट्रीज गूढ रहस्य. समटाइम्स an artist's thought appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कलाकाराचे विचार शब्दातून व्यक्त होतात तेव्हा ते कधी खूप क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचे वाटतात. त्यासाठी त्यांची चित्रे हेच त्यांच्या संवादाचे प्रभावी माध्यम होते. हिअर ॲपियर मीन्स वाटणे, कॉम्प्लेक्स म्हणजे क्लिष्ट. From him, the effective medium of communication in his work, his painting. त्यांची चित्रे हेच त्यांच्या संवादाचे प्रभावी माध्यम होते. इफेक्टिव्ह प्रभावी. रजा had great creativity. His paintings are very expressive. रजा हे अतिशय सृजनशील होते. त्यांची चित्रे खूपच बोलकी व व्यक्त होणारी असतात.
क्रिएटिव्हिटी नाविन्यता, एक्सप्रेसिव्ह बोलकी. The great artist passed away on 23 July 2016 at the age of 94. अशा सामान्य रचना रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराने 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी of sensitivity paintings achieved through extraordinary composition of lines and colors. म्हणजेच असामान्य रचना रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराने आपल्या संवेदनशील कलाकृतीचा वारसा रेषा व रंगाच्या असामान्य अलौकिक रचनांच्या माध्यमातून मागे ठेवत 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पास अवे, डाईड, मरण पावणे, लेगसी, वारसा. दॅट डिपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन, म्हणजेच एक असामान्य रचना रेखाटणारे थोर कलाकार.